नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम पवार आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण वूलन मॅट रांगोळी ही कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर ही जी रांगोळी आहे ती रांगोळी जर आहे तर ती 3 फुटाची तयार होणार आहे. तर बघू शकता मी हे जे ना बेससाठी वूलनच्या रांगोळीच्या बेससाठी मी खाली फॅब्रिकचा यूज करते. कॅनव्हास वगैरे कुठल्याही प्रकारचं मी यूज करत नाही, फॅब्रिकचंच यूज करते कारण की ते चांगलं असतं. तुम्ही सहज वॉश करू शकता आणि ते टिकायला पण चांगलं आहे. कपडा असल्या कारणाने ते जास्त दिवस टिकू शकतो. तर बघू शकता, तर माझ्याकडे ट्रायपॉड नाही तर मी एका हातामध्ये मोबाईल घेतलेला आहे आणि एका हाताने तुम्हाला त्याला स्टिक करून दाखवते. तर जे पहिले सर्कल आहे ते येलो कलरचं बनवणार आहे. तर जेव्हा आपण ग्लू स्टिकने जे वूलन लावतो तर ते अगदी व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचे आणि दक्षता घ्यायची की आपल्या हाताला ते चटके बसणार नाहीत, कारण की हॉट ग्लू गन असल्या कारणाने, खूप गरम असल्या कारणाने हाताला चटके पण बसतात. तर बघू शकता असे पिवळ्या कलरचं सर्कल झालं आहे. तर जितकी तुम्हाला कलर दाखवते, पिंक, लाईट पिंक, डार्क पिंक, लाल आणि पिवळा अशा कलरचे बघू हे सर्कल मी बनवून घेतले. आणि त्यानंतर आता ही जी पानांची तुम्हाला हलकी हलकी लाईट अशी शेड दिसत आहे, तर हे पानांनासुद्धा आपल्याला कलर्स करून घ्यायचे आणि अगदी सुंदर असे व्यवस्थित कलर आपल्याला करून घ्यायचे. तर प्रत्येक कलर हा व्यवस्थित असा आपल्याला बघा या पद्धतीने स्टिक करून घ्यायचं आहे. माझं मी तुम्हाला म्हटलं की ट्रायपॉड नाही, यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही की कसं स्टिक केलं आहे मी ते. पण जसं फर्स्ट टाईम आपण स्टिक केलं तसंच दक्षतेने हे सगळं आपल्याला स्टिक करून घ्यायचं. बघू शकता हे सगळे आपले जे पाकळ्या आहेत त्या तयार झाल्या आहेत फुलाच्या. आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला पाकळ्या बनवायच्या, म्हणजे 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला एक पाकळी अशी बनवून घ्यायची या पद्धतीने. तर बघू शकता आपलं फॅब्रिक असल्या कारणाने बॅक साईडने आपल्याला सहज दिसते की कसं आपण याला स्टिक केलेलं आहे. कॅनव्हास वगैरे असले ते जर तुम्ही धुतलं तर ते लगेच आपलं निघून जातं. तर बघू शकता जे पाकळ्या होत्या त्यांच्यामध्ये मध्ये ग्रीन कलर टाकलेला आहे मी, बरोबर अर्ध्या करोमध्ये. एक डार्क शेड दिसत असेल आणि एक लाईट शेड दिसत असेल, तर या पद्धतीने टाकला. आणि त्यानंतर जी एक मोठी पाकळी तयार केलेली त्या पद्धतीने पाकळी तयार करून घ्यायची. आता बघा ग्लू स्टिकमध्ये जी ना माझी ती स्टिक संपलेली होती, तर ती स्टिक आपल्याला बॅक साईडने टाकायची असते आणि बरोबर तिला प्रेस करून आपल्याला व्यवस्थित अशी स्टिक पुढे पुढे जाते आणि बरोबर आपलं जे हॉट ग्लूची स्टिक असते ती आतमध्ये गनमध्ये मेल्ट होऊन ती बाहेर निघत असते. तर या पद्धतीने आपल्याला असे स्टिक करत जायचं आहे. तर हे मी तुम्हाला स्टिक कसं केलेलं आहे या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मोबाईल मी एक साईडला असं व्यवस्थित असं ठेवून घेतलेला आहे साईडला, की जेणेकरून तुम्हाला थोडंफार तरी दिसेल की आपल्याला स्टिक कसं करायचं आहे. तर बघू शकता खूप अशी सुंदर अशी आपली 3 फुटाची रांगोळी अगदी छान अशी तयार होणार आहे आणि दिसायला पण खूप सुंदर अशी दिसणार आहे. तर हे जी होती ना रांगोळी, तर ही कस्टमरने सांगितलेली होती की रांगोळी मला म्हणजे बनवून पाहिजे. तर आपली ही जी 3 फुटाची जी रांगोळी आहे ती जेव्हा आपण हॉलमध्ये टाकतो, हॉल जर तुमचा मोठा असला बऱ्यापैकी, तर हॉलमध्ये जे टाकणार जसं आपला गालीचा आपण टाकतो तर त्याप्रमाणे आपल्याला ही रांगोळी दिसणार आहे. आणि हिचं लुक तर इतकं जबरदस्त आणि इतकं आकर्षित करणार आहे, तर खरंच खूप सुंदर असं आपलं हे तयार होणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला ग्लूच्या साह्याने पूर्ण आपल्याला हे पानं पूर्ण तयार करून घ्यायची. तर ह्या कस्टमरने सांगितलं होतं मला की ही एक रांगोळी आणि एक पिकॉकची रांगोळी आहे. तर त्यांनी मला ती पिकॉकची रांगोळी घ्यायला म्हटले ते की नको, मला पिकॉकची रांगोळी नको आहे, फक्त मला ही सर्कलची रांगोळी द्या आणि जे समईच्या आहेत मॅट रांगोळ्या त्या 2 द्या. तर मी इतकी जबरदस्त नाराज झाली की आपण इतकी मेहनत केली आणि कसं आहे आपण जेव्हा मेहनत करतो आणि ते मेहनतचं फळ द्यायला जर कोणी नाही म्हणतं तर मन खूपही आपलं उदास होऊन जातं. तर म्हटलं आता नवरात्र चालू आहे, देवी माता म्हटलं की तूच आहे, म्हटलं की मी इतकी मेहनत केलेली आहे, कारण की 3 फुटाची रांगोळी बनवायला अक्षरशः म्हणजे 3 दिवस पूर्ण लागतात ड्रॉईंग करण्यासाठी आणि पूर्ण घरातली कामं आवरून हे सगळं करणं म्हणजे थोडं अवघडच जातं. पण असो की आपली हॉबी असते, आपण त्या गोष्टी करतो आपण. तर मला आवड आहे या गोष्टींची तर मीही करते. तर जेव्हा कस्टमरने नाही म्हटलं तर खरंच खूप उदास झाली होती. पण नंतरून जेव्हा कस्टमरने ती रांगोळी बघितली तर त्यांना खरंच खूप छान अशी वाटली ती पिकॉकची रांगोळी. तर ती रांगोळी त्यांनी घेतली, देवी मातेच्या आशीर्वादाने ती रांगोळी पण त्यांनी घेतली. तर ती रांगोळी आणि ही रांगोळी या अगदी 3-3 फुटाच्या रांगोळ्या मी बनवलेल्या आहेत आणि समईच्या 2 बनवलेल्या आहेत. अशा 3
3 याचं त्यांचं मला ऑर्डर आलेली होती. तर एकच आहे की मन जर व्यवस्थित असलं तर सर्व गोष्टी या ठीक होतात आपल्या. तर कस्टमरने मला त्याचे पूर्ण पैसेसुद्धा पे केले लगेचच्या लगेच, म्हणून मी त्यांची खूप आभारी आहे. तर बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित अशी आपल्याला पूर्ण ही रांगोळी आहे ती कंप्लीट करून घ्यायची. या पद्धतीने सगळे म्हणजे जवळपास जे आहे ना, तर ह्यासुद्धा 8 पाकळ्या तयार होणार आहे आणि ह्या मोठ्या पाकळ्यांमध्ये अजून पाकळ्या तयार होणार आहेत. तर अशी ही 3 फुटाची रांगोळी. तर खूप सुंदर आणि कलरफुल अशी रांगोळी तयार झाली, बघू शकता. खूपच आकर्षित वाटते. तर तुम्हालासुद्धा जर अशा रांगोळ्या बनवायच्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असणार तर, आणि शेअरसुद्धा करा म्हणजे जेणेकरून इतरांनासुद्धा प्रोत्साहन मिळेल. तर बघू शकता पिकॉकची रांगोळीसुद्धा किती जबरदस्त आणि सुंदर आहे. तर ही सुद्धा अगदी 3 फुटाची आहे.